Everybody and good morning and welcome to our science classroom. Today we are going to learn chapter number 9, carbon compounds, standard 10th, video number 1. In this video we have to learn bonds in carbon compounds. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बनी संयुगांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, आपणा सर्वांना माहिती आहे कार्बन कंपाउंड्स. ओके, तर व्हॉट आर द टाइप्स ऑफ कंपाउंड्स. मग हे जे संयुग असतात, कार्बनी संयुग, किती प्रकारचे कार्बनी संयुग असतात त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. आपल्या दैनंदिन जीवनामधील जे विविध प्रकारचं आपण अन्न घेतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचं औषधं आहे, त्याच पद्धतीनं कापड असेल, कागद आहे आणि इंधनं असतात. तर हे सर्व जे पदार्थ आहे, ऑल दीज कंपाउंड्स, मेन कन्स्टिट्युएंट ऑफ दिस कंपाउंड्स आर कार्बन. ओके, म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये चा जर आपण अभ्यास केला तर कार्बन हा त्यांचा मुख्य घटक आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. मग या ग्रुपमध्ये आपण काय करणार आहोत, म्हणजे आपण जेव्हा पाहतो आहे का व्हिच ग्रुप इन द पिरियॉडिक टेबल डज द एलिमेंट कार्बन बिलॉंग्स. मग कार्बन कंपाऊंडचा अभ्यास करत असताना कार्बनचा जो समावेश आहे कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे. ओके, सो डिअर स्टुडंट, वी लर्न हिअर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, देअर आर टू टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. ओके, आपल्याला लक्षात आलं असेल व्हॉट आर द टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. यामध्ये दोन प्रकारचं संयुग असतात. ओके, कार्बनी आणि अकार्बनी संयुग, ज्यालाच आपण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो आहे. ओके, ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण बघूया अबाउट 200 years बॅक. ओके, इट वॉज बिलीव्ह दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑब्टेन्ड directly or indirectly from the organisms. However, after synthesis of the organic compound urea, आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम एन इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन द लॅबोरेटरी. ओके, हे सुद्धा आपण माहिती आहे की द ऑर्गॅनिक कंपाऊंड रिसिव्ड ए न्यू आयडेंटिटी ॲज कार्बन कंपाऊंड. ऑल द कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ॲज ए कन्स्टिट्युएंट एलिमेंट. ओके, हे महत्त्वाचं आहे की कोणतेही ते संयुग असो ज्याचा मुख्य घटक कार्बन असतो, कोणत्याही प्रकारच्या संयुगांपैकी ज्यांचा मुख्य घटक कार्बन असतो, हे आपण या ठिकाणी बघूया की द ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ॲज ए कन्स्टिट्युएंट एलिमेंट आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, ऑर्गॅनिक कार्बनी पदार्थ म्हणजे काय, तर ज्या संयुगांमध्ये त्याचा मुख्य घटक हा कार्बन असतो. ओके, कार्बन इज द मेन कन्स्टिट्युएंट. ओके, आणि त्या पदार्थाला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. द कंपाऊंड कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड salts, carbonic salts, bicarbonic salts, okay, are exceptions. They are inorganic compounds. Okay, हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ कार्बन. व्हॉट आर द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ कार्बन. मग कार्बनचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आहेत, तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनिक सॉल्ट, कार्बोनेट सॉल्ट्स, बायकार्बोनेट सॉल्ट्स. ओके, तर हे आहेत इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ कार्बन. ओके, ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया बॉन्ड्स इन कंपाऊंड्स. मग बंध कोणते असतात कार्बन कंपाऊंड्स मधले, बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. ओके, आपल्याला माहिती आहे यापूर्वी सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. जे आयोनिक कंपाऊंड्स असतात
आयनिक संयुग असतात. ओके, आयनिक संयुग जे असतात त्यांचे वितळण बिंदू जे असतात आणि उत्कलन बिंदू जे असतात ते जास्त असतात. ओके, म्हणजेच आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मॉल्टन अँड डिझॉल्ड स्टेट. आणि या आयोनिक संयुगामध्ये विद्युत धारा वाहत असते. ओके, त्यांच्या डिझॉल्ड स्टेटमध्ये. ओके, ते सुद्धा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. सो you have also seen that properties of ionic compounds are explained on the basis of ionic bonds in them. ओके, या आता आपण या ठिकाणी अभ्यास करूया. जनरली मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ कार्बन कंपाउंड्स आर फाउंड टू बी लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर वीक इन कार्बन कंपाऊंड्स. ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो कार्बनी संयुगांमधलं दोन कार्बनमधले जे बॉन्ड्स असतात, अट्रॅक्शन फोर्स असते ते काय असतं, वीक असते, कमकुवत असते. या ठिकाणी तुम्ही काही कार्बनी संयुग अभ्यासू शकता, त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे, म्हणजे कमी का असतात ते आपण पाहिलेलं आहे. जसं मिथेन आहे CH4, मेल्टिंग पॉईंट आहे -183 आणि बॉइलिंग पॉईंट आहे -162 डिग्री सेल्सिअस. इथॅनॉल CH3CH2OH -117 आणि हा मेल्टिंग पॉईंट आहे. आणि इथॅनॉलचा म्हणजेच इथिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. क्लोरोफॉर्म आहे CHCl3 -64 मेल्टिंग पॉईंट आहे आणि बॉइलिंग पॉईंट आहे 61 डिग्री सेल्सिअस. ॲसिटिक ॲसिड CH3COOH मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट आहे 118 डिग्री सेल्सिअस. ओके, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण त्यांची टेस्टिंग केली होती. ओके, आयदर इलेक्ट्रोलिटिक ऑर नॉट. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. ग्लुकोज अँड युरिया have observed that they are not electrical conductors. जेव्हा आपण कार्बन कंपाऊंडचा अभ्यास केला होता, युरिया आणि ग्लुकोज हे जे कार्बन कंपाऊंड्स आहे यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही आहे, म्हणजेच नॉट इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. जनरली मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे या ठिकाणी आपण अंडरलाईन करायला पाहिजे की मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, म्हणजे ते त्यांच्यामधून विद्युत धारा वाहू शकत नाही आहे. ओके, याचं कारण काय आहे तर स्ट्रक्चर ऑफ द मोस्ट कार्बन कंपाऊंड्स लॅक आयोनिक बॉन्ड. त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड नसतो. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कार्बनी संयुगांमध्ये, ओके, लक्षात आलं आहे तुमच्या की कार्बनी संयुगांमध्ये आयोनिक बॉन्ड नसतो. ओके, जसं आपण सोडियम क्लोराईडमध्ये आयोनिक बॉन्ड आहे म्हणून त्याला आयोनिक कंपाऊंड म्हणतो आपण. हे जे आपण मिथेन वगैरे आताच आपण या ठिकाणी युरिया ग्लुकोज पाहतो आहे की हे कार्बनिक कंपाऊंड्स आहे, कार्बनी संयुग आहे. आणि कार्बनी संयुगांमध्ये आयोनिक बॉन्ड नसल्यामुळे, आयन्स तयार होत नसल्यामुळे, जसं दोन प्रकारचे आयन्स आपण पाहिले होते, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन, त्यांच्यामध्ये आयनच नसल्यामुळे त्यांच्यामधून इलेक्ट्रिकल कंडक्शन जे असते ते होत नाही आहे. ओके, ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. याचा अर्थ असा होतो केमिकल बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स डू नॉट प्रोड्यूस आयन्स. कारण कार्बनी संयुगामध्ये आयोनिक बॉन्ड नसतो, म्हणजेच मग दुसरा जो बॉन्ड असतो केमिकल बॉन्ड. ओके, मग केमिकल बॉन्ड जो असतो तो आयन्स तयार करत नसल्यामुळे कार्बनी संयुगांमधून विद्युत धारा प्रवाहित होत नाही आहे. म्हणजे व्हाय डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द कार्बन कंपाऊंड्स. काय कारण आहे आणि ते बॅड कंडक्टर्स का असतात? व्हाय कार्बन कंपाऊंड्स आर बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिसिटी कंडक्टर्स, बॅड इलेक्ट्रिसिटी कंडक्टर्स आहे ते, तर त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड्स नसतं आहे. ओके, हे सुद्धा मित्रांनो आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर या PPT आपण अभ्यास करूया. ओके, तर या ठिकाणी बघूया आपण इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. ओके, इन द प्रिव्हियस स्टँडर्ड आपण काय अभ्यास केला आहे? वी हॅव लर्न द रिलेशनशिप बिटवीन
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट. ओके, म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे संयुजा होते आहे. ओके, ऑफ ॲन एलिमेंट. ओके, अँड अबाउट द आयोनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड्स. लेट अस सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन अँड कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म. ओके, हे या ठिकाणी आपण बघूया. हा कार्बन कंपाऊंड्स आपण या ठिकाणी बघतो आहे. आपल्याला माहिती आहे की कार्बनची सिम्बॉल जी आहे ती आहे सी आहे आणि कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 6 आहे. ओके, लक्षात आलं आहे आपलं की कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आधुनिक जी आवर्त सारणी आहे त्यामध्ये कार्बनचं जे मूलद्रव्य आहे हे 6व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे, आधुनिक आवर्त सारणी जी आहे ती आपल्याला काय दर्शवते मित्रांनो, की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जी असेल तोच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. ओके, आणि मग कार्बनची सिम्बॉल सी आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, इलेक्ट्रॉन पण 6 आहे. मग त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आपण कसं करूया. आपल्याला माहिती आहे की ऑर्बिट आपल्याला माहिती आहे, पहिलं ऑर्बिट असेल, पहिलं ऑर्बिट के ऑर्बिट ज्याला म्हणतो आपण आणि दुसरं एल ऑर्बिट आहे. मग याचं आपण डिस्ट्रीब्युशन कसं करूया. पहिल्या सेलमध्ये किती राहणार आहे, 2 इलेक्ट्रॉन राहणार आहे आणि दुसऱ्या याच्यात 4 राहणार आहे. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासतोय. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट ऑर्बिटला आपण व्हॅलेन्स सेल म्हणतो आहे. ओके, लास्ट ऑर्बिट इज ऑल्सो नोन ॲज व्हॅलेन्स सेल. म्हणजे यावरून आपण त्या एलिमेंटची व्हॅलन्सी ठरवत असतो आहे. ओके, मग लास्ट ऑर्बिटमध्ये 4 असेल. प्रत्येक जो एलिमेंट असतो तो अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती, ऑक्टेट अँड डुप्लेट ज्याला म्हणतो आपण, ते पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन लागणार आहे. याला 8 पूर्ण होण्यासाठी किती लागणार आहे, 4 इलेक्ट्रॉनची गरज असते आहे. म्हणजे एक तर तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो तर त्याला काय राहणार आहे, 2 राहणार आहे. आणि मग त्यांनी जर निऑन आहे म्हणजे पाहतो आपण की जवळपासचं जे नियर बाय नोबल गॅस जो असतो ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्याचा प्रयत्न प्रत्येक एलिमेंट करत असतो आहे. मग याला हा काय करणार आहे, कार्बन इज ए नॉन मेटल आपल्याला माहिती आहे आणि म्हणून हा 4 इलेक्ट्रॉन घेणार आहे. ओके, 4 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याला निऑन हा जो आहे नोबेल गॅस, या निऑनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर त्याला प्राप्त होणार आहे, 2 आणि 8. ओके, म्हणजेच कार्बनची व्हॅलन्सी किती आहे मित्रांनो, 4 आहे, कारण त्यांनी 4 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट घेतलेले आहे, गेन केलेले आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि हे आपण या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून लक्षात घेतो आहे. ओके, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न दॅट. ओके, हाऊ कॅन वी डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रॉन. ओके, तर 6 इलेक्ट्रॉन्स आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण 2 आणि 4 केलेलं आहे. व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे आणि 4 इलेक्ट्रॉन त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याला निऑनचं म्हणजे निऑन इज ए नोबेल गॅस, तर त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त होणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याची जे व्हॅलन्सी आहे ती किती आहे, 4 आहे. ओके, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. आपण पुढल्या PPTमध्ये जाऊया. यामध्ये काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो आहे की यू हॅव सीन दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बाय अन ॲटम टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नियर बाय नोबेल गॅस टू अटेन द स्टॅबिलिटी. ओके, तो स्थिर होण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ओके, प्रत्येक एलिमेंट काय करत असतो, स्टॅबिलिटी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. ॲज द व्हॅलन्सी शेल ऑफ कार्बन कंटेन 4 इलेक्ट्रॉन. ओके, देर आर मेनी अल्टरनेटिव्ह, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह आहे नोबेल गॅसचं त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करण्याचं. मग आयदर तो हेलियमचं प्राप्त करू शकते. मग हेलियममध्ये माहिती आहे आपल्याला 2 आहे, 2च इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्याला 4 इलेक्ट्रॉन द्यावं लागणार आहे. पण तसं न करता तो काय करतो आहे, दुसरा जो निऑन जो आहे, ओके, तर याला 10 आहे म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, 2 आणि 8 राहणार आहे. टू अटेंड द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ द नोबेल गॅस निऑन बाय ॲक्सेप्टिंग 1 by 1 4 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल. त्याला 4 इलेक्ट्रॉन काय करावं लागणार आहे,
ॲक्सेप्ट करावं लागणार आहे व्हॅलेन्स शेल म्हणजे. इन दिस मेथड द नेट निगेटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग while accepting every new electron. Therefore, more energy is required for accepting the next electron by overcoming the increasing repulsive force, making the task more and more difficult. Moreover, कार्बन त्याला काय होणार आहे, कोणते anion प्राप्त होणार आहे, कार्बन 4 कॅटायन त्याला 4 anion त्याला प्राप्त होणार आहे. ओके, या पद्धतीनं किंवा आपण असे पण आपण लिहू शकतो आहे. ओके, anion ultimately form would be unstable in spite of the noble gas configuration. It have small size with high net charge, making it difficult for nuclear charge positive 6 to hold 10 electron. Therefore, carbon does not take this route to attain the noble gas configuration. मग याला निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी काय होत आहे, 4 इलेक्ट्रॉन त्याला काय करावं लागणार आहे, शेअरिंग करावं लागणार आहे. ओके, निऑनचं कॉन्फिगरेशन. ओके, आताच आपण पाहिलं होतं की निऑन 10 आहे म्हणजेच काय होणार आहे, 2 आणि 8 होणार आहे. मग हे कॉन्फिगरेशन प्राप्त करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन काय करावं लागणार आहे, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. मग व्हॅलेन्स शेल ऑफ द बोथ ॲटम ओव्हरलॅप अँड ॲकोमोडेट द शेअरिंग इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळं काय होतं आहे, both the atom attain noble gas configuration without generating any net charge. आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज येत नाही. म्हणजेच चार्ज येत नाही याचा अर्थ असा होतो की ॲटम रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके, हे या ठिकाणी. आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल झाल्यामुळं काय होतं आहे, म्हणजे नोबेल गॅसचं प्राप्त झाला आहे म्हणजे इलेक्ट्रिकली तो न्यूट्रल झालेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. प्रत्येक एलिमेंट जो असतो न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करत असतो इलेक्ट्रिकली. आणि कार्बन ॲटम ॲडॉप्ट दिस रूट टू अटेंड द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन आणि त्यामुळे त्याला स्टेबिलिटी प्राप्त होत असते. ओके, हे सुद्धा आपण पाहिलं आहे कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन स्टेबल होतो आहे, स्थिर होतो आहे. ओके, मग केमिकल बॉन्ड तयार होत असताना केमिकल बॉन्ड आपल्याला माहिती आहे, केमिकल बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 ॲटम इज कॉल्ड कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजेच यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो आहे. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो आहे, शेअरिंग ऑफ 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम. 2 अणूमध्ये यांच्यामध्ये शेअरिंग होत आहे, इलेक्ट्रॉन शेअर केला जातो आहे 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत आहे. ओके, तर कोव्हॅलेंट बॉन्ड रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय द ड्रॉइंग अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. या मेथडमध्ये आपण पाहतो आहे एक सर्कल यावर आपण तयार करतो आहे. या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढलेलं आहे. ओके, इथे सिंगल बॉन्ड तयार झालेला आहे. हायड्रोजन पाहिलेला आहे आपण, हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, या हायड्रोजनमध्ये पण 1 इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा हायड्रोजन 1 नंबरवरचं एलिमेंट आहे. ओके, दुसऱ्या नंबरवर हेलियम आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक याचं स्ट्रक्चर एकच इलेक्ट्रॉन याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये आहे म्हणजे लास्ट ऑर्बिट सुद्धा याचं आहे. म्हणजेच हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 व्हॅलन्सी आहे. ओके, आणि 2 हायड्रोजन जेव्हा एकत्र येऊन हायड्रोजनचा मॉलिक्यूल जेव्हा तयार होत असतो 2 ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, 2 ॲटम असतो यामध्ये. बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं म्हणजे 2 हायड्रोजनपासून काय तयार झालेलं आहे, 2 ॲटमपासून हायड्रोजन 1 हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर कसं काढतो आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बाय डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. ओके, डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. ओके, डॉट स्ट्रक्चर आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहतोय. कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बिटवीन द ॲटम इंडिकेटेड शोविंग द सर्कल अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल. हा हायड्रोजन आहे, ॲटॉमिक सिम्बॉलच्या वर आपण काय केलं आहे, एक सर्कल केलेलं आहे बाय डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. ओके, या ठिकाणी आपण पाहत आहे डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इज ऑल्सो ड्रॉन बाय विदाउट सर्कल. या पद्धतीनं सुद्धा आपण करू शकतो. एक पेअर आपण दाखवत आहे, 2 हायड्रोजन ॲटममध्ये एक पेअर आहे. ओके, एका पेअरनं यामध्ये सहभाग घेतलेला आहे. 1 पेअर शेअर द इलेक्ट्रॉन कन्स्टिट्यूएंट 1 व्हॅलेंट बॉन्ड. ए कोव्हॅलेंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लाईन जॉईनिंग द सिम्बॉल ऑफ द 2 ॲटम. ओके, याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतोय. लाईन स्ट्रक्चर
इज कॉल्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. ओके, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहितो आहे आणि लाईन डॉट स्ट्रक्चर कसं लिहितो आहे ते आपण पाहिलेलं आहे. ओके, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हायड्रोजन मॉलिक्यूलचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. सिम्पलेस्ट मॉलिक्यूल आहे. ओके, सर्वात सिम्पलेस्ट मॉलिक्यूल फॉर्म बाय द कोव्हॅलेंट बॉन्डिंग. तर ह्या आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज फॉर्म बाय ए केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम. या ठिकाणी मित्रांनो आपण अभ्यास करूया. ऑक्सिजन ॲटमचा आपण अभ्यास करतो आहे. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे सिम्बॉल O आहे आणि मॉलिक्यूल O2 आहे. म्हणजेच 2 ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. 2 अणूपासून एक मॉलिक्यूल तयार होतो आहे. ओके, एक म्हणजे मॉलिक्यूल तयार होतो आहे. ओके, आपण पाहत आहे की केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम आणि नायट्रोजन मॉलिक्यूलचं पण आपण या ठिकाणी बघूया. 2 नायट्रोजन ॲटम बाय ड्रॉइंग द डॉट स्ट्रक्चर ऑफ दिस मॉलिक्यूल. आपण या ठिकाणी दोन्ही ऑक्सिजनचं पण बघूया, नायट्रोजनचं पण या ठिकाणी बघूया. तर सुरुवातीला आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ 2 मॉलिक्यूल इट बिकम क्लिअर 2 ऑक्सिजन ॲटम इन द 2 नायट्रोजन ॲटम या ठिकाणी कशा पद्धतीनं जॉईन होतो आहे ते आपण बघूया. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन किती आहे 8 इलेक्ट्रॉन असतात यामध्ये. ओके, आणि त्यामुळं काय होणार आहे 2 आणि 6 अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे. मग टू अटेंड द आपण नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर यासाठी अटेंड होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉन लागणार आहे 8 पूर्ण होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो आहे की ऑक्सिजनचं जे व्हॅलन्सी आहे किती आहे 2 व्हॅलन्सी आहे. ओके, आपण लक्षात घ्यायचं आहे ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे. मग 2 ॲटम असल्यामुळे अशा पद्धतीनं 2 पेअर या ठिकाणी काय होणार आहे एकत्र येणार आहे. त्यांच्यापासून कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे. ओके, आणि डबल बॉन्ड या ठिकाणी होणार आहे ऑक्सिजनमध्ये आणि अशा पद्धतीनं डबल बॉन्डचं स्ट्रक्चर. आणि नायट्रोजनचं आपण बघूया स्ट्रक्चरमध्ये की नायट्रोजन ओके 7 इलेक्ट्रॉन आहे नायट्रोजनमध्ये लास्ट. आणि मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 5 होणार आहे. मग नायट्रोजनला अष्टक स्थिती म्हणजे नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर प्राप्त करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज लागणार आहे मित्रांनो 3 ची लागणार आहे. ओके, म्हणजेच नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे 3 आहे, ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे, नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे. ओके, आणि 3 व्हॅलन्सी असल्यामुळे आणि 2 ॲटॉमिक मॉलिक्यूल असल्यामुळे बघा या ठिकाणी 3 पेअर या ठिकाणी एकत्र येणार आहे. नायट्रोजनच्या 3 पेअर एकत्र आला आहे आणि 3 पेअर एकत्र आल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नायट्रोजनमध्ये 3 ट्रिपल बॉन्ड आलेला आहे आणि ऑक्सिजनमध्ये डबल पेअर आलेली आहे या ठिकाणी म्हणून डबल बॉन्ड आहे. ओके, ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. याचं कारण असते व्हॅलन्सी. ओके, म्हणजे याला या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन लागणार आहे नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर प्राप्त करण्यासाठी. प्रत्येक एलिमेंटचं वैशिष्ट्य असते की तो नोबेल गॅसचं जे स्ट्रक्चर असते प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. आयदर डुप्लेट और ऑक्टेट प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. ओके, म्हणजे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल डबल बॉन्ड का तयार झाला आहे ऑक्सिजनमध्ये आणि नायट्रोजन. कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे 3 व्हॅलन्सी आहे, नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया मित्रांनो यामध्ये काय विचारलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल ऑफ द क्लोरीन. ओके, आपल्याला माहिती आहे की आपण कशा पद्धतीनं क्लोरीन आहे आपण लिहू शकतो या ठिकाणी क्लोरीन इलेक्ट्रॉन 17. ओके, ॲटॉमिक नंबर जर 17 असेल तर इलेक्ट्रॉन पण किती राहणार आहे 17. मग आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करूया. पहिल्या सेलमध्ये किती राहतात इलेक्ट्रॉन 2 राहतात. ओके, बरोबर आहे तुमचं. दुसऱ्या सेलमध्ये किती राहणार मग 8 राहणार. टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 2 8 10 झाले. मग किती रिमेनिंग 7. लास्ट ऑर्बिटमध्ये किती आहे 7 आहे. लास्ट ऑर्बिटमध्ये जर 7 आहे तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जो एलिमेंट असतो तो ऑक्टेट स्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग 8 पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागणार आहे 1 इलेक्ट्रॉन लागणार आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन झालं की 1 इलेक्ट्रॉन क्लोरीननं प्राप्त केले की किती राहणार आहे स्ट्रक्चर कसं होणार आहे 2 8 8. आणि मग यांना 1 इलेक्ट्रॉन त्यांनी ॲक्सेप्ट केल्यामुळं काय होणार आहे क्लोरीन निगेटिव्ह आयन
तयार होणार आहे. ओके, या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेलमध्ये किती राहणार आहे, 7 राहणार आहे. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन इज Cl2. मग याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला काढता आलं पाहिजे. ओके, मग किती राहणार आहे, एकच याचं एक सिंगल बॉन्ड राहणार आहे याच्यामध्ये. तर हे सुद्धा आपण अभ्यासू शकतो आहे. म्हणजेच क्लोरीन जो असतो अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो आहे. आणि मग क्लोरीनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण आपल्याला काढता यायला पाहिजे. Cl2 मॉलिक्युल. ओके, आणि कारण एकच पेअर यामध्ये सहभागी होते आहे. ओके, म्हणजे क्लोरीनचं पण आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढू शकतो मित्रांनो. ओके, लेट अस कन्सिडर द कार्बन कंपाऊंड. या ठिकाणी एक कार्बन कंपाऊंड आहे मिथेन. ओके, काय आहे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. ओके, CH4 म्हणजे यामध्ये कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. ओके, यू हॅव लर्न्ड अबाउट द ऑकरन्स प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ मिथेन मॉलिक्यूल इन द प्रिव्हियस. जस्ट नाउ वी सॉ द कार्बन ॲटम form the covalent bond in 4 valence electron and attain the configuration nearby noble gas and attain the stability. म्हणजे स्टॅबिलिटी कशी येते आहे, स्टॅबिलिटी कधी येते आहे कोणत्याही एलिमेंटला, जेव्हा तो नोबेल गॅसचं स्ट्रक्चर ऑब्टेन करतो आहे तेव्हा. हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. ओके, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये विचारला आहे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड इज CO2. मग याचं पण आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. ओके, तर हे सुद्धा मित्रांनो आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कार्बन डायऑक्साईड बॉन्ड कशा पद्धतीनं तयार होते आहे ते पण आपण या ठिकाणी काढू शकतो आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपण मित्रांनो अभ्यासू इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मग मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर बघा. आपल्याला माहिती आहे की मिथेन जो आहे CH4. ओके, म्हणजे यामध्ये एक कार्बन आहे. आपल्याला माहिती आहे की कार्बनमध्ये बघा 6 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 2 आणि 4. म्हणजे किती इलेक्ट्रॉन लागणार आहे याला निऑनचं प्राप्त करण्यासाठी, 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, म्हणजे 4 हायड्रोजन ॲटम अँड 1 कार्बन ॲटम. या ठिकाणी कार्बनमध्ये बघा 4, पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 4. ओके, आणि प्रत्येक हायड्रोजनला माहिती आहे हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये, म्हणजे याला 4 व्हॅलन्सी कार्बनची आहे आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी एकच आहे, म्हणजे त्याला 4 हायड्रोजन लागले. 1 2 3 4 अशा पद्धतीनं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे बाय शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन अँड 1 फ्रॉम कार्बन. आणि अशा पद्धतीनं मिथेनचा आपण स्ट्रक्चर काढलेलं आहे, डॉट स्ट्रक्चर. या ठिकाणी बघा सिंगल लाईन आहे या ठिकाणी आहे, आणि लाईन स्ट्रक्चर पाहतोय आपण मिथेन. ओके, अशा पद्धतीनं मिथेन आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड तयार झालेला आहे, यालाच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. कोव्हॅलेंट बॉन्ड का तयार झालेला आहे, या ठिकाणी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे मित्रांनो. आपल्याला पण प्रत्येक कोणत्याही कंपाऊंडचा आपल्याला अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर आपण काढू शकतो. त्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे आहे आपल्याला, आणि व्हॅलन्सी किती आहे ते माहिती पाहिजे आहे, आणि अशा पद्धतीनं कसं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो, सिंगल बॉन्ड कसा तयार होतो ते सुद्धा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. हा माझा व्हिडिओ आपणा सर्वांना आवडल्यास ओके माझं राजकुमार तिरबाने यूट्यूब चॅनल आपण शेअर करावं. ओके, आणि इतर आपण आणि सबस्क्राईब करावं. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. ओके.